मीरा भाईंदरमध्ये पोलीस उपायुक्त राहुल चव्हाणांकडून मराठीचा द्वेष पाहायला मिळाला। छठपूजा कार्यक्रम मार्गदर्शन बैठकीत हिंदीत सूचना देण्यात आल्या। मराठीत बोलण्याच्या विनंतीकडे उपायुक्तांनी दुर्लक्ष केले। मराठी एकीकरण समिती खजिनदाराला दम देत त्यांनी खाली बसवलं। मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयामध्ये छठपूजा कार्यक्रमाची मार्गदर्शन बैठक पार पडली आणि या बैठकीत मराठी एकीकरण समितीचे खजिनदार प्रमोद पाटे यांनी डीसीपी राहुल चव्हाण यांना विनंती केली की मार्गदर्शन मराठीत करा। मात्र डीसीपी राहुल चव्हाण यांनी संतप्त होऊन मराठी एकीकरण समितीचे खजिनदार प्रमोद पाटे यांच्यावर ओरडून म्हणाले, तू गप्प खाली बस, मला कळतं काय बोलायचं ते, आणि हिंदीतच बोलणं पुन्हा सुरू केलं। या घटनेची तक्रार पोलीस आयुक्त, मराठी भाषा विभाग आणि मानवाधिकार आयोगाकडे करण्यात आली असून तातडीने कारवाई करावी अशी मागणी होती। एक डीसीपी म्हणून चव्हाण साहेब ज्यावेळी हिंदीत बोलतात त्यावेळी मी नम्रपणे उभा राहतो आणि डीसीपी साहेबांना सांगण्याचा प्रयत्न करतो की साहेब तुम्ही मराठीत बोललात तर आनंद होईल का, तर ह्या शहरामधले इथे उपस्थित असलेले सर्व सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते उपस्थित आहेत। प्रत्येकाला मराठी भाषा समजते, राजभाषा समजते। अशा वेळी मराठीत बोललात तर आम्हाला आनंद होईल। इतकं बोलल्यानंतर राहुल चव्हाण यांनी थेट खाली बस, उभं राहू नको अशा पद्धतीने ओरडून सर्वांसमोर मला खाली बसवले। मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची मागणी करणं हा कायद्याने गुन्हा आहे का?